तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, मागील अध्ययनात आपण पाहिले होते की पौल इस्रायल लोकांमधील कठोरपणाबद्दल बोलत होता, परंतु त्यामुळे इस्रायल लोक तारणापासून वंचित राहणार नव्हते. मग देवाची त्यांच्याबद्दल काय योजना होती? प्रियानो, आजच्या अध्ययनात आपणास पाहावयास मिळेल की देव अविश्वासाची कठोरता काढून टाकेल आणि इस्रायल लोकांशी त्याच्या कराराचे नूतनीकरण करेल. ही देवाची रहस्यमय योजना त्याच्या ममतेत परिपूर्ण होणार आहे आणि हाच देवाचा अंतिम हेतू देखील आहे. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, रोमकरासपत्र ह्याच्या 11व्या अध्यायाला आम्ही सुरुवात केलेली आहे. रोमकरासपत्र हे नवीन करारातील आहे. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकानंतर रोमकरासपत्र ह्याचा क्रमांक येतो. 24 वचनापर्यंत आम्ही अध्ययन संपवलेले आहे आणि आज 11व्या अध्यायाच्या 25 वचनापासून पुढे आम्ही अध्ययन चालू करणार आहोत. ह्या ठिकाणी अन्य जातीयांची परिपूर्ती आम्हाला पाहायला मिळते. मंडळांना बाहेर बोलावण्याद्वारे ह्याची सुरुवात झाली. प्रेषितांची कृत्ये 15वा अध्याय आणि 14वं वचन सांगतं, परराष्ट्रीयातून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावे म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली हे शिमोनाने सांगितले आहे. श्रोत्यांनो, हे तोपर्यंत सुरू राहील जोपर्यंत मंडळी वर घेतल्या जात नाही. जोपर्यंत मंडळी ह्या जगात अस्तित्वात आहे तोपर्यंत आंधळेपणा आणि मनाचा कठोरपणा कायम राहील. 11वा अध्याय 25वं वचन सांगतं, बंधुजन हो, तुम्ही आपणाला शहाणे समजू नये म्हणून ह्या रहस्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. ते रहस्य हे की परराष्ट्रीयांचा भरणा आत येईपर्यंत इस्रायल लोक अंशतः कोडगे झालेले आहेत. रहस्य ह्या शब्दाला स्पष्ट करणारा शब्द पाहिजे. पुरातन काळी पौलाच्या दिवसात काही रहस्यमय धर्म होते. आज हा शब्द एखाद्या गोष्टीसाठी ज्यामध्ये एखाद्या गुप्त व्यक्तीबद्दल किंवा षडयंत्राबद्दल सांगितल्या जाते त्यासाठी वापरण्यात येतो. ह्या ठिकाणी जे रहस्य आहे ते अन्य जातीयांच्या परिपूर्ततेची व्याख्या आहे, जो जुन्या करारात प्रगटीकरणाचा विषय नव्हता. 26 आणि 27 वचने पुढे पहा काय सांगतात. या रीतीने सर्व इस्रायल लोकांचे तारण होईल. शास्त्रात असे लिहिलेले आहे, मुक्त करणारा सियोनातून येईल, तो याकोबापासून अभक्ती दूर करील. जेव्हा मी त्यांची पापे हरण करीन तेव्हा त्यांच्याबरोबर हाच माझा करार होईल. जेव्हा पॉल म्हणतो की सर्व इस्रायली लोकांचे तारण होईल, त्याच्या म्हणण्याचा हा अर्थ नाही की व्यक्तिगत रीतीने एक एक इस्रायली तारला जाईल. या अध्यायात एक राष्ट्र आमच्या समोर आहे हे लक्षात घ्या. प्रत्येक युगात फक्त शेषच तारल्या गेलेत. जे वाक्य पॉल ह्या ठिकाणी वापरत आहे ते जुन्या करारातील यशायाचे पुस्तक 59 अध्याय आणि 20व्या वचनातले आहे. यशया 59 अध्याय आणि 20वे वचन. तो सियोनाकडे आणि याकोबापैकी जे अधर्मापासून परावृत्त झाले त्याचकडे उद्धारकर्ता म्हणून येईल असे परमेश्वर म्हणतो. श्रोत्यांनो, प्रत्येक व्यक्तीसाठी जो संदेश आहे तो हा की त्यांनी आपल्या अपराधापासून वळून प्रभूजवळ यावे. काहीच शेष लोक असे असतील की जे त्याकडे वळतील. ते सर्व तारल्या जातील. जे शेष तारल्या जातील त्यांच्याविषयी तो इस्रायल राष्ट्र असे म्हणत आहे. नेहमीच काही उरलेले लोक तारल्या गेलेत. एलियाच्या दिवसात सुद्धा काही शेष लोक होते. दाविदाच्या दिवसात, पौलाच्या दिवसात आणि आमच्या दिवसात सुद्धा आणि भयंकर क्लेशाच्या काळात सुद्धा शेष लोक असणार आहेत. 28 आणि 29 वचने पहा. सुवार्तेच्या दृष्टीने पाहता तुमच्यामुळे ते शत्रू आहेत, परंतु निवडीच्या दृष्टीने पाहता पूर्वजांमुळे प्रियजन आहेत. कारण देवाला आपल्या कृपादानाचा व पाचारणाचा अनुताप होत नाही. कृपेच्या दानांचा आणि पाचारणाचा अनुताप देवाला होत नाही. अगोदरच्या संभाषणाला पॉल आता ह्या ठिकाणी थांबवित आहे. ह्या ठिकाणी 2 विचार समोर येतात, जे खरे असले तरी एकमेकांच्या विरोधात आणि विसंगत आहेत. पहिल्या स्थानी इस्रायलाला परराष्ट्रीयांसाठी शत्रू मानण्यात आले, जेणेकरून शुभवर्तमान परराष्ट्रीयांपर्यंत पोहोचावे.
दुसरीकडे ते पूर्वजांमुळे अर्थात अब्राहम, इसाक आणि याकोबामुळे प्रियजन आहेत. म्हणून कुठल्याही ख्रिस्ती व्यक्तीने अशा प्रकारच्या मतभेदात स्वतःला गुंतवून घेऊ नये. तुमचे आणि माझे अपयश, इस्रायलचे अपयश कशाही प्रकारे देवाच्या योजनेला आणि उद्देशाला बदलू शकत नाही. कृपादाने ही स्वाभाविक कृपादाने नाहीत, परंतु ह्या शब्दाचा संबंध कृपेशी आहे. श्रोत्यानो, पाचारण हे आमंत्रण नाही, परंतु हे परमेश्वराचे प्रभावी बोलावणे आहे, जे पश्चातापाविरहित आहे. दुसऱ्या शब्दात, परमेश्वर न तारलेल्या व्यक्तीकडून पश्चातापाची अपेक्षा सुद्धा करीत नाही. देवाच्या बोलावण्याला मानवी चळवळीची आवश्यकता नसते. देवाच्या दृष्टिकोनातून ते मानवाच्या पश्चातापाविना आणि मन परिवर्तनाशिवाय आहे. काही लोक असं समजतात की तारणाकरिता त्यांना खूप अश्रू ढाळण्याची आवश्यकता आहे. आता श्रोत्यानो, निश्चितच जी व्यक्ती पश्चातापाने प्रभूजवळ येते ती भावनावश होऊन अश्रू ढाळू शकते. त्या भावनांच्या परिणाम स्वरूप अश्रू येणे स्वाभाविक आहे. परंतु ह्या जगात तुमच्या तारणाशी त्यांचा काहीच संबंध नाही. ख्रिस्तावरील तुमचा विश्वास तुम्हाला वाचवतो. नाही तुमचा विश्वास स्तुतीस पात्र आहे, परंतु ख्रिस्त हाच स्तुतीस पात्र आहे. तुमचा विश्वास तुम्हाला त्याला धरून राहण्याकरिता योग्य बनवतो. 30 आणि 31 वचने पहा काय सांगतात. 30 आणि 31 वचन. ज्याप्रमाणे पूर्वी तुम्ही देवाची अवज्ञा करीत होता, परंतु आता तुम्हाला त्यांच्या आज्ञाभंगाने दया प्राप्त झाली आहे, त्याप्रमाणे तुम्हावरील ममतेने त्यांनाही आता ममता प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी आता आज्ञाभंग केला आहे. आता पहा, पॉल परराष्ट्रीयांना लिहित आहे. रोममधील मंडळी ही फार मोठ्या प्रमाणात परराष्ट्रीयांच्या द्वारे बनलेली होते. ह्या वेळेपर्यंत बरेच परराष्ट्रीय लोक तारण पावले होते. ह्या ठिकाणी पॉल इस्रायल राष्ट्र आणि परराष्ट्रीय ह्यांच्यामध्ये तफावत दाखवित आहे. भूतकाळात परराष्ट्रीयांनी विश्वास ठेवला नाही, परंतु आता परराष्ट्रीयातील शेष लोकांनी कृपा प्राप्त केली आहे. ह्याच काळात इस्रायल एका राष्ट्राच्या रूपात जे पहिले विश्वास करीत होते, परंतु आता विश्वास करीत नाहीत. पॉल ह्या ठिकाणी एक तत्व मांडत आहे, ज्याद्वारे देव यहुदी आणि परराष्ट्रीयांना वाचवितो, ते म्हणजे कृपेद्वारे. ज्या प्रकारे देवाने परराष्ट्रीयांना कृपा दाखवली, तो इस्रायल राष्ट्राला सुद्धा दाखवणार आहे. 32 वचन. त्या सर्वांवर दया करावी म्हणून देवाने त्या सर्वांना आज्ञाभंगाच्या कोंडवाड्यात कोंडून ठेवले आहे. श्रोत्यांनो, यहुदी आणि परराष्ट्रीय दोघीही हट्टे आहेत. परमेश्वराविरुद्ध ते बंड करतात आणि ते अविश्वासाने भरलेले आहेत, कारण ह्याद्वारे विश्वासाने कृपेद्वारे आम्ही तारल्या गेलो. इफिस्करास पत्र 2 अध्याय 8 आणि 9 वचने काय सांगतात पहा. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे, आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. होय श्रोतानो, आमची कामे, आमच्या सर्व गोष्टी परमेश्वरासमोर तुच्छ आहेत. अगदी मळीन अशा कपड्यांप्रमाणे आहेत, चिथड्यांप्रमाणे आहेत, आणि पुष्कळदा त्याकरिताच आम्ही गर्व करतो, घमंडी होतो, आमच्यामध्ये अहंकार भरतो. परंतु परमेश्वर ह्या सर्व गोष्टींचा तिरस्कार करतो. आमचे जे तारण आहे ते कृपेनेच विश्वासाच्या द्वारे झालेले आहे, आणि ह्याकरिता कुठल्याही मानवाचे परिश्रम संमिलित नाहीत. कोणताही मानव तुमच्या पापांची क्षमा देऊ शकत नाही किंवा तुमच्या पापांच्या क्षमेकरिता योजना बनवू शकत नाही. फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान बलिदानाद्वारे, त्याच्या त्या पवित्र रक्ताच्या द्वारेच आमच्या पापांची क्षमा आम्हाला प्राप्त होऊ शकते. हे परमेश्वराचे दान आहे. म्हणून ह्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे की कोणी सुद्धा आढ्यता बाळगू नये. कोणी सुद्धा हे म्हणू शकत नाही की मी फार चांगला आहे, धार्मिक आहे, मी चांगली कर्मे केली आहेत, पुण्य कार्य केलेले आहेत, आणि त्यामुळे मी दुसऱ्यांपेक्षा वरचढ आहे. श्रोत्यानो, ह्या आधारावर परमेश्वर आमच्याशी व्यवहार करीत नाही. आता इस्रायल राष्ट्राची पुनर्स्थापना करण्यामागे जे कारण आहे ते आम्ही पाहणार आहोत. इस्रायल राष्ट्राची पुनर्स्थापना करण्याचे कारण काय? ह्याचे उत्तर परमेश्वराच्या बुद्धीच्या अपूर्व अशा भंडारात बंद आहे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, ह्या सत्यावर आपण भरोसा ठेवूया की जे काही परमेश्वर करीत आहे ते
तो अगदी योग्य, अचूक आणि चांगल्याकरिता करीत आहे. जे अगदी उत्तम तो करू शकतो ते हेच आहे. जेव्हा परमेश्वर निर्णय घेतो तेव्हा आम्ही ज्यांच्यामध्ये जुना स्वभाव आहे ते आपण प्रश्न विचारू लागतो, संदेह करू लागतो. बरेचसे ख्रिस्ती लोक विचारतात की मूर्तीपूजक लोक ज्यांनी शुभवर्तमान कधीच ऐकले नाही ते भटकलेले कसे काय आहेत? त्यांना दोषी ठरविण्याचा परमेश्वराला काहीच अधिकार नाही. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, परमेश्वराला पूर्ण अधिकार आहे. तो परमेश्वर आहे आणि जे काही तो करतो ते अगदी बरोबर असते. जर आपणाला हे वाटत नाही की तो बरोबर आहे तर तुमची विचारधारा चुकीची आहे. जर आपण हा विचार करता की तो तरबेज नाही तर आपण चूक करता. परमेश्वर मूर्ख नाही. तुम्ही आणि मी मूर्ख आहोत, परंतु परमेश्वर नाही. खरंच हे समजण्याची आम्हाला फार आवश्यकता आहे. 33वे वचन पहा काय सांगतं. आहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे. त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत. ज्याविषयी पॉल चर्चा करीत आहे त्या सर्व गोष्टींचे तथ्य आणि त्यांचे गौरव जाणून घेण्याच्या स्थानी पॉल पोहोचला होता. हा भाग निव्वळ स्तुती आहे. त्यात मुळीच वाद नाही. तरी सुद्धा ही सर्वात मोठी वादाची गोष्ट ठरली आहे. श्रोत्यानो, कदाचित आपल्या मनात इस्रायलांशी, परराष्ट्रीयांशी आणि आमच्याशी परमेश्वराचा व्यवहार जो फरक आहे ह्याबद्दल प्रश्न आहेत. तर त्याचे कारण हेच की आम्हाला समजू शकत नाही. समस्या ही आहे की आपण देवाचे विचार, त्याची बुद्धी आणि त्याचा मार्ग समजण्याकरिता असमर्थ आहोत. करिंथकरास पहिले पत्र 2 अध्याय आणि 14वे वचन पहा काय सांगतं. करिंथकरास पहिले पत्र 2 अध्याय आणि 14वे वचन. जो देव आम्हा सर्वदा ख्रिस्ताच्या ठायी जयोत्सवाने नेतो आणि सर्व ठिकाणी आमच्याद्वारे आपल्याविषयीच्या ज्ञानाचा परिमल प्रगट करीतो, त्याची स्तुती असो. जे काही परमेश्वर आमच्याकरिता करीतो ते अति उत्तम असे तो करतो. आम्ही त्या गोष्टींना ज्या आमच्या जीवनात घडत आहेत समजू शकत नाही, परंतु आम्हाला हा विश्वास ठेवायचा आहे की त्या आमच्या कल्याणाकरिता परमेश्वर घडवून आणीत आहे. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. मी रचना तुझीच प्रभुजी, मी रचना तुझीच प्रभुजी. ठेवी भाव आता तयाशी. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. येशूची प्रीती वर्णी त्रिभुवनात वानीती. सदा नवीती वाटी ती मलाही आता वदावी. प्रीती प्रभूची गावी, प्रीती प्रभूची गावी. त्याची ही कृत्ये वर्णावी. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. जगिया दुःखे घेरी विश्वास भावे
शांती लोपी, येशूची प्रीती वदावी, प्रीती प्रभूची गावी, प्रीती प्रभूची गावी, त्याची ही कृत्ये वर्णावी, तू साज माझ्या जीवाचा, आहेस गीत मनाचा, मी रचना तुझीच प्रभुजी, मी रचना तुझीच प्रभुजी, ठेवी भाव आता तयाशी, तू साज माझ्या जीवाचा, आहेस गीत मनाचा, तू साज माझ्या जीवाचा, आहेस गीत मनाचा, आहेस गीत मनाचा. आम्ही लहान लेकरांप्रमाणे आहोत, ज्यांना बरेचदा आई वडील त्यांच्याकरिता जे काही करीतात ते समजत नाही. आम्हाला सुद्धा परमेश्वराचे मार्ग, त्याचे विचार समजत नाहीत. आमची परिस्थिती नेहमी चांगली राहू शकत नाही, परंतु ती परमेश्वराच्या विचारांद्वारे व ज्ञानाद्वारे आमच्या जीवनात येते. परमेश्वर आम्हाला यशायाचे पुस्तक 55 अध्याय 8 आणि 9 वचनांमध्ये सांगतो. यशायाचे पुस्तक 55 अध्याय 8 आणि 9 वचने. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत. हे सत्य समजून घेण्याची आम्हाला फार गरज आहे. 34 आणि 35 वचने पहा. प्रभूचे मन कोणी ओळखिले आणि त्यांचा मंत्री कोण होता? त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून घेईल असा कोण आहे? ह्या ठिकाणी जे प्रश्न आहे श्रोत्यानो, ते अगदी साधे आणि सोपे आहेत, परंतु त्यांचे उत्तर मात्र तितके सोपे नाही. प्रश्न आहे, प्रभूचे मन कोणी ओळखले? प्रभूचे मन कोणीच जाणत नाही, हे त्याचे उत्तर आहे. पौलाची महत्वाकांक्षा ही होती की त्याला ओळखावे, जाणून घ्यावे. तो म्हणतो फिलिप्पिकरास पत्र 3 अध्याय आणि 10 वचनात, हे अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी. दुसरा प्रश्न आहे की त्यांचा मंत्री कोण होता? कोणीच देवाला सल्ला देऊ शकत नाही. बऱ्याचशा कमिटीच्या लोकांना मी पाहिले, ज्यांना असं वाटतं की आम्ही देवाला चांगला सल्ला देऊ शकतो, परंतु देवाला आमच्या सल्ल्याची आवश्यकता नाही. आपण लक्षात घेतले का श्रोत्यानो, की येशू ख्रिस्त जेव्हा ह्या पृथ्वीवर होता तेव्हा त्याने कधीच कोणाला सल्ला मागितला नाही. 5,000 लोकांना जेवू घालण्यापूर्वी एकदा त्याने फिलिपला विचारले, ह्यांना खावयाला आपण भाकरी कोठून विकत आणाव्या? हा प्रश्न त्याने का विचारला? हे त्याने त्याला प्रामाणिक करण्याकरिता म्हटले, कारण त्याला माहीत होते की तो काय करणार. योहानकृत शुभवर्तमान 6 अध्याय 5 आणि 6 वचने पहा काय सांगतात. योहानकृत शुभवर्तमान 6 अध्याय 5 आणि 6 वचने. तेव्हा येशू दृष्टीवर करून व आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिपाला म्हणाला, ह्यांना खावयाला आपण भाकरी कोठून विकत आणाव्या? हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरिता म्हटले, कारण आपण काय करणार आहो हे त्याला ठाऊक होते. श्रोत्यानो, त्याला फिलिपच्या सल्ल्याची त्यावेळी आवश्यकता नव्हती, परंतु तरीसुद्धा त्याने फिलिपला तो प्रश्न विचारला. खरी गोष्ट तर ही आहे की त्याने शिष्यांचा सल्ला उपयोगात आणला नाही. शिष्यांनी म्हटले, त्यांना वापस पाठव. त्याने म्हटले, तुम्ही त्यांना खावयास द्या. माझ्या प्रिय श्रोत्यानो, परमेश्वर सल्ल्याची मागणी करीत नाही, जरी अनेक लोक परमेश्वराला सल्ला देण्याकरिता इच्छुक असतात. नंतर प्रश्न आहे की कोणी त्याला प्रथम दिले? काय खरोखर आपण कधी परमेश्वराला काही दिले आहे, ज्यामुळे तो तुम्हाला परतफेड करण्याच्या विचाराने पेचात पडला आहे? जर आपण देवाला काही देऊ शकलो असतो तर त्याला सुद्धा तुम्हाला काही द्यायचे आहे. आपणाजवळ असे काय आहे जे त्याने आधीच आपणाला दिले नाही? आमच्यापैकी
बरेच जण गरीब ह्या कारणाने आहेत की जे त्याने आम्हाला दिले त्यापैकी फार थोडे आपण त्याला देतो. खरे सांगायचे म्हणजे देव कोणाचा कर्जबाजारी राहत नाही. जेव्हा कोणी त्याला काही देतो तेव्हा तो त्याला फिरून अधिक देतो. 11 अध्याय आणि 36 वचन पहा. कारण सर्व काही त्याच्याच पासून, त्यांच्याचद्वारे व त्याच्याच प्रित्यर्थ आहे. त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. त्याच्याच पासून म्हणजे परमेश्वराजवळ सगळे काही भरपूर आहे आणि तोच सर्व गोष्टींचा स्रोत आहे. त्याच्याचद्वारे म्हणजे परमेश्वर सर्व सामर्थ्य नियंत्रण करता आहे आणि तो कार्य करतो. त्याच्याचद्वारे आम्हाला सर्व काही प्राप्त होते. सर्व काही त्याच्याचद्वारे ह्या पृथ्वीवर घडत आहे. योहान कृष्णवर्तमान 5 अध्याय आणि 17 वचनामध्ये येशूने त्यांना उत्तर दिले, माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीही काम करीत आहे. त्याच्याच प्रित्यर्थ म्हणजे प्रत्येक जिवंत प्राण्याला तो हिशोब देण्यास बोलावतो. सर्व गोष्टी त्याच्याचकडे जातात. त्याला युगानुयुग गौरव असो. श्रोत्यांनो, सर्व युगामध्ये गौरव परमेश्वराचेच आहे. ज्या गोष्टींबद्दल स्वतःला सन्मान देण्याचा नाही त्या गोष्टीबद्दल स्वतःला सन्मान देऊन आम्ही देवाचे गौरव लुटण्याचा प्रयत्न करतो. गौरव त्याचे आहे. फारच सुंदर अशा शास्त्रपाठाला आज आम्ही पाहिले आणि अनैच्छिकपणे आम्ही आता त्याला लवकरच सोडणार आहोत. श्रोत्यांनो, मला माहीत नाही की आपण जीवनामध्ये गौरव कोणाला देता. जे काही कार्य आपण करता, काय आपली इच्छा असते की तुमचेच नाव लोकांना कळावे की अमुक अमुक व्यक्तीने ही भेट आज मंडळीला दिलेली आहे किंवा अमुक अमुक व्यक्तीने हे कार्य संपन्न केलेले आहे. श्रोत्यांनो, जर आपण स्वतःच्या नावाकरिता भुकेले आहात, स्वतःचे गौरव व्हावे, प्रशंसा लोकांनी करावी म्हणून भुकेले आहात, तर लक्षात ठेवा की तुमचे ते कार्य देवापुढे शून्य आहे. परंतु त्या कार्याच्याद्वारे, त्या भेटीच्याद्वारे आपण देवाचे गौरव करता आणि स्वतःच्या नावाला अगदी गुप्त ठेवता, तर ते गौरव परमेश्वराला प्राप्त होते. मंडळांमध्ये मी अनेक लोकांना पाहिले आहे की ते अगदी लहानशी भेट मंडळीला देतील, परंतु ते हे ऐकण्याकरिता उत्सुक असतात की देवाच्या सेवकाने आमच्या नावाची घोषणा केली किंवा नाही, आमच्या नावाचा उच्चार त्यांनी केला किंवा नाही. अनेकदा लोक थोडेसे कार्य करतात, परंतु त्याकरिता संपूर्ण जगाला जाऊन सांगतात की आम्ही हे केलं आहे. श्रोत्यानो, ह्याद्वारे तुम्हाला तर संतुष्टी मिळेल, लोकांमध्ये तुमचे गौरव होईल, लोक तुम्हाला एक चांगली व्यक्ती म्हणून ओळखतील, परंतु परमेश्वराच्या खात्यात ते जमा होणार नाही. म्हणून आज निश्चय करा की आपण जे काही करिता त्याद्वारे देवाचेच गौरव व्हावे, देवालाच त्या कार्याकरिता श्रेय मिळावे. जर श्रोत्यांनो, आपले जीवन येशू ख्रिस्ताला समर्पित आहे तर हे गुण आपल्यामध्ये स्वाभाविकपणे येतील. परंतु जर जीवन समर्पित नाही तर स्वतःची प्रशंसा, स्वतःची वाहवा ह्या सर्व गोष्टी अवश्य आमच्या जीवनात राहतील. म्हणून अवश्य आहे की आम्ही आमचे स्वतःचे जीवन ख्रिस्ताकरिता समर्पित करावे आणि त्याच्याकरिता जीवन जगण्याचा आम्ही प्रयत्न करावा. जर आपणापैकी अजूनही काही लोकांनी ख्रिस्ताला आपले जीवन समर्पित केलेले नाही, तर ही वेळ आहे की आपण एक लहानशी प्रार्थना करावी आणि आपले जीवन त्याला समर्पित करावे. मग आपण कोणीही असा, कोणत्याही जातीचे असा, धर्माचे असा, शिक्षित असा, अशिक्षित असा, श्रीमंत असा, गरीब असा, मोलमजुरी करणारे असा, कोणीही असा, प्रत्येकाकरिता ही संधी आहे की आपण आपल्या पापांबद्दल पश्चाताप करावा आणि ख्रिस्ताला म्हणावे की ख्रिस्ता, तू माझ्या जीवनाचे नियंत्रण कर. आजपासून मी तुझी आहे, आजपासून मी तुझा आहे. तू मला स्पर्श करून आपल्याकरिता उपयोगात आण. जर श्रोत्यांनो, विश्वासाने ही प्रार्थना आपण परमेश्वराजवळ कराल तर तो आपली प्रार्थना ऐकून ह्या क्षणी आपणाला स्पर्श करेल. तो आपणाला नवीन जीवन देईल. आपलं संपूर्ण जीवन तो बदलून टाकेल. ज्या काही गोष्टी तुमच्या जीवनात घडलेल्या आहेत त्या तो स्मरण करणार नाही. कितीही पापे असोत, किती भयंकर अशा गोष्टी आपण केलेल्या असोत,
परमेश्वर त्या सर्व पापांची क्षमा करण्याकरिता तयार आहे. हे जग तुमच्या जीवनातील वाईट गोष्टींना विसरणार नाही, परंतु परमेश्वर जेव्हा आपण त्या वाईट गोष्टी त्याच्यासमोर कबूल करता, त्याबद्दल पश्चाताप करता आणि क्षमा मागता, तर त्यांचे स्मरण पुन्हा करणार नाही. तो जेव्हा क्षमा देतो तो पूर्णपणे देतो. पुन्हा त्या गोष्टीस तो स्मरण करून तुम्हाला अपराधी ठरवित नाही. म्हणून श्रोत्यांनो, जेव्हा ही संधी लाभलेली आहे, आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा, ख्रिस्ताजवळ या. तो तुम्हाला पापांपासून मुक्ती देण्याकरिता तयार आहे. परमेश्वर आपणातील प्रत्येकास आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, इस्रायल लोकांसाठीच नव्हे तर आमच्या प्रत्येकासाठी देवाची योजना महान आहे. ख्रिस्तावरील विश्वासाने त्याच्याकडे येणाऱ्या सर्व लोकांवर देव दया दाखवतो. फक्त आम्हाला कळले पाहिजे की आम्ही त्याचे गौरव करावे. जर आम्ही गौरव करतो तर विश्वासणारे या नात्याने आम्ही त्याच्या भावी गौरवात देखील सामील होऊ शकतो. प्रियांनो, देवाची योजना कळणे आवश्यक आहे. या गोष्टी कळण्यास अवघड नाहीत. देव आजही दया आणि ममता करण्यास तयार आहे. तोच सर्व गोष्टींचा उगम आहे. काय अशा देवाची ओळख करून तो देव करत असलेला उद्धार स्वीकारण्यास आपण तयार आहात काय? आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभूजी. आज पुन्हा एक वार तू आम्हाला संधी दिलीस की आम्ही तुझ्याद्वारे शिकावं. प्रभूजी, वाचलेली प्रत्येक वचनं आणि मार्गदर्शन तो आम्हासाठी आशीर्वादाचं असं कर. होय प्रभूजी, आम्ही या जगामध्ये राहत आहोत आणि जगामधील प्रभूजी सर्व मोह आकर्षणे आम्हाला तुझ्या मार्गांपासून दूर घेऊन जातात. परंतु बापा, आमची विनंती आहे की आमचं लक्ष केवळ तुझ्यावरतीच राहावं, की जेणेकरून प्रभूजी आम्ही इतर गोष्टींकडे भटकू नये, तर आम्ही तुझ्या मार्गांमध्ये दृढ व्हावं. होय प्रभूजी, आमच्यामध्ये पुष्कळसं उणेपण आहे. आम्ही अशक्त आहोत, शारीरिक दृष्टिकोनातून, आत्मिक दृष्टिकोनातून. परंतु प्रभूजी, तुझ्या वचनांच्याद्वारे तू आम्हाला सबल करणारा देव आहेस. आमच्या विश्वासामध्ये तू आम्हाला दृढ करणारा आमचा प्रभू आहेस. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवप्पा, आम्ही या सर्व तुझ्या लेकरांना तुझ्या हाती सोपवितो. त्यांचं जीवन तू आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.